पाहण्यासाठी उत्सुक असलेला प्रेमवीर आज निघालाय एक युक्ती वापरण्यासाठी. चला बघूया आता तरी त्याला त्याचं प्रेम मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे पंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेराव यांना. मला कंटाळा आलाय आज. काहीच करावंसं वाटत नाहीये. या क्षणाला मला ओंकारराव थाक मारली तरी मी ओ देईन. मनात खूपशा गोष्टी सई साचल्यात, त्याचा निचराच होत नाहीये यार. वर्ष झालं सई आमच्या शाळेत एक मुख्याध्यापिका आल्यात, ईशा डे मॅडम, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या हृदयाच्या डेस्कटॉपवर मला स्वतःच्या भावना डाउनलोड करायच्यात पण जमतच नाहीये मला. खूप प्रयत्न केले मी. माझं स्प्रे तुटलेल्या परफ्यूमच्या बाटलीसारखं झालंय. आतल्या सुगंधाला असं उफाळून बाहेर यायचंय, उधळायचंय, पण त्या तुटलेल्या स्प्रेमुळे जमत नाहीये. घुसमटतोय, जीव घुसमटतोय माझा. असं वेड्यासारखं प्रेम करणं पाप असतं का ग सई? अजिबात नाही. तो माकड तुला चावला असाच चावला का मला सांग? प्रेम करत होता वेड्यासारखं तुझ्यावर तो. मला सुद्धा वेड लागलेलं माकड बनायचं आणि ईशा मॅडम समोर जाऊन भावना व्यक्त करायच्या. पण नाही ग, समोर काही दिसतच नाहीये मला. आपण जेव्हा समोर काही दिसत नसतं ना तेव्हा देवाचा धावा करतो, पण माझा देव एवढा मोकळा आहे, तो स्वतःच धावून येतो. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. हे मूळ साऊथचं गाणं आहे म्हणून लिपसिंग चुकल्या, त्या जाणीवपूर्वक मी चुकवल्या. हे चाणक्य जजेसच्या लक्षात आलं असेल. असो, पण हे जे पुस्तक आहे ना ते गुरु समान आहे मला, गुरु समान. या पुस्तकामुळे मी आजपर्यंत तोंडावर पडलो नाही, पडलोय, खूप वेळा पडलोय. मागच्या स्किटमध्ये हा जो एकलव्य आहे ना त्याचा फक्त बोट नाही, अख्खा हात घेऊन गेलेले होते. पण तरी सुद्धा हा एक दुर्दम्य आशावाद आहे मला. हे पुस्तक म्हणजे काय करायचं या पुस्तकाचं? गेल्या 6 वर्षात 5 भाग आणि प्रत्येक भागाच्या 500 प्रती. काय करायचं या लेखकाचं? आज एक नवीन चॅप्टर त्यांनी नवीन लिहिलेलं आहे. तिचं मन जिंकायच्या आधी तिच्या घरच्यांचं मन जिंका. आज मी ईशा मॅमच्या घरी जाणार आहे कारण त्यांच्या आईची तब्येत बरी नाही असं मला शाळेत कळलेलं आहे. बघूया माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ते. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. ये बात. बापरे. चौगुले सर, तुम्ही? येस. तुम्ही इथे कसे? मी वेड्यासारखा तुम्हाला फोन करतोय. मी शाळेत सगळ्यांना विचारलं कुठे मी मिस कॉल सुद्धा दिले तुम्हाला. बघा तुम्ही. हो पण मी नाही आलात ना तुम्ही. 4 दिवस झाले तुम्ही आलेलाच नाही. मी मिस कॉल दिले तुम्हाला, तुम्ही उचलतच नाही आहात फोन. मला वेळ लागलं. मी शाळेत सगळ्यांना विचारलं, म्हात्रे मॅडमना विचारलं, मी वनिता मॅडमना विचारलं, कुठे त्यांनाही माहिती नव्हतं. फक्त मला गुरव सर म्हणाले की तुमच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मग मी भेटायला आलो. चौगुले चौगुले गणपती बाप्पा मोरया. पॅकअप. जस्ट आय एम सो सॉरी. मी अशी अचानक सॉरी. नाही, इट्स ओके. मजा नाही लाईफ. हे ओके. माझ्या लाईफमध्ये असं कधी आलेलंच नाहीये. मजा नाही लाईफमध्ये असं म्हणजे दिसते. होय सर, अख्ख्या शाळेतून तुम्ही एकटे आलात घरी भेटायला. मला असं पटकन कोणीतरी आपलं आल्यासारखं वाटलं. आणि मी तुमचाच आहे मॅडम. म्हणजे
मी तुमचाच आहे मॅडम, शाळेचा स्टाफ मधला. तुमचाच आहे मॅडम, शाळेचा स्टाफ मधला. नाही सर, तुम्ही फक्त शिक्षक नाही आहात, फक्त स्टाफ नाही आहात. तुम्ही त्याहून खूप जास्त आहात सर. एक सेकंड, मी फक्त शिक्षक नाहीये, मी त्याहून जास्त आहे. म्हणजे मी नक्की कोण आहे? प्लीज लवकर सांगा मला, मी नक्की कोण आहे? बरेच वर्ष मी, प्लीज एकदा क्लिअर करा. तुम्ही भूगोल शिकवता, मी दॅट्स ओके. मी नक्की कोण आहे? तुम्ही गणित शिकवता, गणित मी शिकवतो. आणि मराठी तर शिकवता. हो मी शिकवतो, पण मी नक्की कोण आहे मॅडम? बदली प्लीज. शिक्षक. वाव. एक मुख्याध्यापिका म्हणून तुमचा शाळेला मला किती फायदा होतो तुम्हाला माहितीये? जा ना घरी जा ना. सर प्रत्येक स्किट केलंच पाहिजे. किती स्किट मध्ये लाज नाही वाटत? चौथं स्किट, 4 स्किट मध्ये जा ना, घरी जा ना. कशाला पाहिजे? दॅट इज जस्ट हे म्हणजे माझं जस्ट नाही. आय एम सॉरी. तुमच्या आईची तब्येत बरी नाही आहे असं जस्ट कळलं. इज शी फाईन? म्हणजे बरी आहे म्हणायचं आता. ओके. गेली 5 वर्ष आई कोमात आहे. काय? मला नाही आवडत सगळ्यांना माझी दुःख सांगत फिरायला, त्यामुळे मी कधीच सांगितलं नाही. पण मला माहिती नाही का तुम्हाला सांगावंसं वाटलं. सर आज सकाळपासून ना मला खूप एकटं वाटत होतं, आणि बरोबर तुम्ही आलात सर. कसं कळतं तुम्हाला सगळं? केवढे मनकवडे आहात हो. 5 वर्ष झाली आईने हू कचू केलं नाहीये. हू का चू करायला ती काही चायनीज आहे? सर नाही जस्ट एक चुकून झालं म्हणजे, सॉरी. पण आईने खरंच हू का चू केलेलं नाहीये आई? हो काचू आई, हो काचू आईने हुकाचू केलं. आईने हुकाचू केलं. मी ऐकलं हू का चू. हाय हुकू हाय हुकू हाय हुकू सुकू 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 सुकू. काय 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 बोलतायत त्या? कुकू चुकू कुकू चुकू. अरे काय काय बोलतायत काय? 5 वर्षांनी बोलतेय ती, तिचा फंबल पडत असेल. बरोबर, तुमचीच आई म्हटल्यावर. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. पण 5 वर्षांनी त्या कोमातून बाहेर आलं आणि असा फंबल पडला. कुकू हा फंबल पडलाय त्यांचा. असू द्या ना, ती बोलते हे महत्वाचं नाहीये का? हो येस. आई बोलते माझी. तुम्ही काय आहात? तुम्हाला कसं सांगू मी, तुम्ही माझ्यासाठी काय आहात? पण आई किती वर्षांनी बोलली. हो बरोबर आहे. माझी मी आई. असं काहीच केलं नाही, फक्त स्पर्श केला त्यांना. माझ्याच्याने काहीच असं झालेलं नाहीये. होय खरंच सांगतो मी. आई आई कशा आहात? आई बबलू. बबलू आई. बबलू आई. बबलूच्या पुढे काय? XYZ ना, बबलू XYZ. ते डब्ल्यू. होय काय बोलताय? WXYZ. बबलू म्हणते ती. हा, बबलू. डब्ल्यू आता डब्ल्यू म्हणते ती. तुमच्यामुळे आई बबलू म्हणायचंय. आई बबलू. हॅलो. आई बबलू. मी ऍक्च्युली ऐका ना, ह्या 5 वर्षांनी कोमातून बाहेर आलात का? काल बेवडा मारून झोपल्यासारखं वाटतं. पण हे त्याचे डोळे बिळे तसे वाटतात ना. जस्ट एक कोमात होती आई. असू शकेल. आई आई तुला कसं वाटतंय? आई बबलू. होय आई बबलू. ऍक्च्युली मी बबलू नाहीये. नाही आई एक मिनिट, तू हे बघ. हे बबलू. हे बघ बबलू. बघ. हा नमस्कार. इथे अरे बापरे. इथे. बबलू. नाही बबलू. मी बबलू नाहीये. मी चौगुले आहे. समीर चौगुले आहे. मी बबलू नाहीये. तुम्ही बबलू आहात. तुम्ही बबलू आहात. अरे मी समीर चौगुले. आयकार्ड दाखवू का? शाळेत नाही का मी शिकवतो भूगोल बिगोल. ते मला माहिती हो. आईसाठी बबलू हा ना. आईसाठी बबलू हा म्हणजे? नाही मॅडम, हे नाही. काय तुम्ही हे नाही करायचं. पाया खराब मॅडम यार, असं नका करू मॅडम. पाया नाही पडायचं तुम्ही हे नका करू. मी होतो तुमच्यासाठी. माझ्यासाठी बबलू आल. हो मी तुमच्यासाठी बबलू काय, मी बबलू पण होईन. मी होतो. मी आहे ना, काही काळजी करू नका. हा नाही ठीक आहे.
मी आहे बबलू. हा मी आहे बबलू, मी आहे. आई अरे बापरे. बबलू होय. बबलू मी तुला ओळखलं रे बबलू. किती वर्षांनी आलास बबलू. हो मी. बबलू बबलू हा बोला. डोक्यावरचा एक अवयव कापलास का रे? नाही डोक्यावर कुठला अवयव असतो? केस असतात ते कापले नाहीत मी ते. हे बबलू टकलू बबलू आवडलेलं नाही मला, खरंच आवडलेलं नाही. चुकीचं आहे. बबलू असं मी मदतीला आलोय ना म्हणून. हो हो आई हे नका. बबलू आई होय आवरा ना. हे काय करतो? अरे अरे हे काहीच प्लॅन नव्हता. अरे 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 हे नका करू यार. अरे हे कुठली पद्धत आहे? आत्ता 5 वर्षाच्या कोमातून बाई अशी कशी? होय 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 शांत. होय हो होय बबलू मला न सांगता कुठे निघून गेलास रे बबलू? हा जरा माझ्या कामाला निघून गेलो होतो मी. आई मारलं मला. आई बबलू तुला माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे का? नाही तसं नाहीये, खरंच नाहीये. मी तुम्हाला तेच सांग. बबलू हो बोला बोला. लागलं लागलं नाही नाही लागलं. आता मारलं लागलं. आता लागलं. म्हातारीचा हात लागतोय. आई मारू नकोस ना. मी मारणार पण मी प्रेम पण करणार. मी मारणार पण मी प्रेम पण करणार. मी लाड पण करणार. मी मारणार पण मी प्रेम पण करणार. मी लाड पण करणार. मी मारणार पण त्याच्यासाठी तुझ्यासाठी मारणार पण मी प्रेम पण. अरे यार राग करते बाई यार. काय तुम्ही का करताय? ती बिचारी राग करते बाई. आई हो आई 5 वर्षानंतर तुम्ही कोमातून बाहेर आल्यावर उठल्यावर बाईनी 3ऱ्या मिनिटाला काय केलं तर रॅप केला. असं कसं चालेल मला सांगा. तुम्ही कुचू 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 करताय. आई अरे हो बोलत पण होती. मी आपलं काहीतरी एक द्यायचं म्हणून मी दिलं. होय हो. बबलू हो हो बबलू. टकलू. अरे नका म्हणून हे नका करायला सांगू त्यांना. बबलू हो हो काय समजायचं मला सांगा. काय समजायचं ह्याच्यावर मला सांगा बघू. समजून घ्या ना थोडं. हा बोला. बबलू होय होय होय. खाऊ खाणार खाऊ खाणार. असं बरोबर मी नाही खाऊ शकत. मला खाऊ खाऊ काय बबलू बबलू खाऊ हो 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 माझ्या हाताने खाणार. हो मी खाणार. बरं वाटतंय का आता? मी रोज भरवायचा प्रयत्न करते आईला पण काही खात नाही. आज सकाळी मी हेच शेंगदाणे भरवले, अजिबात खाल्ले नाहीत. चघळून चघळून थुकले सगळे तास. येड्या करा बाई. अहो बघताय तुम्ही तरी मला सांगताय ते सगळलेले शेंगदाणे मी खाल्ले. Sorry, गरीब sorry. ना यार. आई कोमातून बाहेर आली. मी भांबा. सॉरी सॉरी या का बाई शी. एक्स्ट्रीमली सॉरी. माझं चुकलं. व्हेरी सॉरी. अरे यार, सॉरी हे- सॉरी. असं नका करत जाऊ. आई नको भरवूस हा. आई नको. हो हो ठीक आहे. हे बरोबर नाही केलं ना ते. सॉरी सॉरी. बबलू हे नका करू हे असं. आई आई शांत हो. बबलू हो आई. मला एक वचन दे बबलू. मी देतो वचन. तू माझ्या कोकराला सांभाळशील. आई बोल ना बबलू. आई आई वाट बघते. आई आहे बबलू आहे. आई. बबलू आहे, आहे. माझ्या कोकराची काळजी घेशील. आई कोकरा कोण आहे? कोकरा हा कोकरा आहे तुमचा? येस मी काळजी घेईन त्यांची. मला वचन दे. आयुष्यभर साथ देशील आई तिची. आई तिला सोडून कुठेच जाणार नाहीस तू. कुठेच जाणार नाही मी. वचन देतो तुम्हाला. वचन दिलंस. आयुष्यभर रक्षण करेन तिचं. तू सोडू नकोस हा ह्याला. नाही. कोकरा आई आता मी मरायला मोकळी. काय धक्का मारता का तुम्ही? काय करताय? आई सॉरी आई आहे. आई तू आता आलीयस. आता परत जायच्या गोष्टी नाही करायच्या. नाही कुठे नाही जाऊ देणार मी तुला आता. मला अजून एक वचन हवंय. बोला एक एक या थकलेल्या डोळ्यांनी बोला. तुमच्या दोघांचं मला आई रक्षाबंधन बघायचंय. अरे लगेच नाही एवढंच काय ते. जा जा आतून रक्षाबंधनची तयारी करून घ्या. जा लगेच तुमच्या समोर. एक मिनिट. काय झालं? काय झालं? एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. हा, बबलू कोण आहे? बबलू बबलू कोण आहे? माझा सख्खा भाऊ. भाऊ? माझा मोठा भाऊ. अरे, 5 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तो अचानक आम्हाला सोडून गेला. आईला धक्का पचला नाही. आई कोमात गेली आणि आज 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 तुमच्यामुळे आईला परत एक मुलगा मिळाला. बबलू मिळाला परत. आपण हे नातं कायम टिकवून ठेवायचं. नाही आतापासून तुम्ही माझे सख्खे भाऊ. नाही हडगा तू हडगा. हे असं नाही. हे मी बबलू नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत?
अरे बदली शिक्षक होता ना, मग बदलीचा बबलू हा ना. अरे पण नाही ना अरे प्रॉब्लेम. काय एवढं काय जाताय तुमचं? अख्खी सिरीज जाते ना ढगात माझी. तुम्हाला कळत कसं नाही? किती कष्ट पडतात एक सिरीज उभी करायला. तुम्हाला कळतं का काही? तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. बिंडो काय रे बाई, सगळं समोर होतं. हे बघ मी हाक मारते तो हो देईल बघ. बबलू बोल मी ईशाचा भाऊ आहे. बोल 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 अरे, बोलतो. बोल मी ईशाचा बोला ना, भाऊ आहे. बोला ना. बोल, बोल बोल मी याच्यावर भाऊ, हा. नाही ऐकू नाही आलं. बोल मी ईशाचा भाऊ आहे. मी क्लॅरिटी जाते. भाऊ ईशाचा भाऊ आहे. बोल बोल भाऊ आहे. हा मी ईशाचा मी ईशा आहे. बस ईशा कंकर आतमध्ये जा आणि राखी घेऊन ये. लगेच आई. तेच तुमचं ऐक- ती तुला राखी बांधणार. म्हातारे, अगं तुझ्या पोरीवर प्रेम करतो मी. मला तिच्याशी लग्न करायचंय, कळलं काय? ए मी भाऊ नाही आहे तुझ्या मुलीचा. मी प्रेम करणार आहे आणि तू मध्ये आलीस ना वाजवेन ना खणखण. हा मारे टपक. अरे आई परत कोमात गेली की काय? आई बबलू 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 वा 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 बबलू, नाईस परफॉर्मन्स. शिका अजून मन कसं जिंकावं. येस प्रसाद दा. अप्रतिम. पम्याची संकल्पना आणि समय तू लिहिलं होतंस. मजा आली, खूप मजा आली. एक लक्षात घे, मन कसं जिंकावं हे मी लिहिलंय, पण ते प्रेमाच्या बाबतीत लिहिलंय, कोमाच्या बाबतीत नाही. थोडंसं चुकलं तुझं, पण हरकत नाही. पुढच्या वेळेला ट्राय करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. मजा आली. बहारदार. नमक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं. फार मजा आली. ईशा मस्त. तुझं लाजणं म्हणजे दिवसेंदिवस वा वा. बहारदार. होईल, फायदा होईल तुला नक्की. लेट्स होप फॉर द बेस्ट. मस्त. समय मजा आली, खूप मजा आली. येस ताई. क्यूट परफॉर्मन्स होता. खूप छान, गोड, साधी सरळ कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केलीत. नमा, फारच सुंदर. पुस्तक न वाचता एकदा जाऊन बघ, काहीतरी फायदा होईल असं मला वाटतंय. असं मला वाटतंय. ईशा मस्त. फार तुमची केमिस्ट्री खूप सुंदर होती आणि तो एंट्रीचा जो पार्ट होता तो फारच सुंदर तुम्ही रंगवलात. आणि त्याच निमित्तानं आशुतोष सर आज आपल्या हास्यात उपस्थित आहेत. सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अप्रतिम. इनफॅक्ट मला इतकी मजा येते. जेव्हा आपण ताजमहालाबद्दल सारखं ऐकतो आणि जाऊन एक रिअली जाऊन बघतो, तेव्हा तो जो बघण्याचा जो एक रिअल लाईव्ह एक्सपिरियन्स असतो, तसा एक्सपिरियन्स मला आज होतोय. तुमचं परफॉर्मन्स, याच्या आधीची स्किट, अँड टू बी सिटिंग विथ यू ऑल अँड एन्जॉईंग द शो, आउटस्टँडिंग. ग्रेट जजिंग. आणि तुमचे ऑन द स्पॉट जजिंग जे आहे ते बघायला मिळतंय. नाहीतर आम्हाला घरी बसून वाटतं की हे स्क्रिप्टेड असेल. बट व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर.